आज मी तुम्हाला गोल गळ्यावरती सुंदर अशी एक डिझाईन तयार करून दाखवणार आहे. तर त्यासाठी माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हा अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा मी घेतलेला आहे. अस्तरवरती गोल गळा आखून घ्यायचा आहे. अशा प्रकारे राऊंड शेपमध्ये गळा आखून घ्यायचा आहे. आखलेला गळा आता मी कट करून घेणार आहे. राऊंड शेपमध्ये अस्तरचा गळा कट करून घेतलेला आहे. ब्लाऊजचा कपडा सरळ बाजूने पसरवून घ्यायचा आहे. त्याच्यावरती हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अस्तर पसरवून झाल्यानंतर गळ्यावरती आणि कमरेवरती एक दाब शिलाई लावून घ्यायची आहे. शिलाई लावून मी घेतलेली आहे. आता एक्स्ट्रा कपडा आहे तो मी आता कट करून घेते. पूर्ण अस्तरवरती मी शिलाई लावून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा कपडा आहे जो तो मी आता कट करून घेणार आहे. ब्लाऊजच्या गळ्याचा राऊंड शेप आता तयार झालेला आहे. त्याच्यावरती मी आता डिझाईन तयार करणार आहे. दुसऱ्या रंगाची साधारणतः 2 इंचाची मी अशी एक लांब पट्टी कट करून घेतलेली आहे. ही पट्टी अशी डबल फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई लावून घ्यायची आहे. पूर्ण कपड्यावरती एक शिलाई लावून घ्यायची आहे. पूर्ण कपड्यावरती शिलाई लावून घेतलेली आहे. ही पट्टी आता आपण पलटी करून घेऊया. बघू शकता तुम्ही पूर्ण पट्टी पलटी करून झालेली आहे. त्याचे आता आपण साधारणतः 1-1 इंचाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. पूर्ण पट्टीचे 1-1 इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहेत. सर्व तुकडे मी कट करून घेतलेले आहेत. ब्लाऊजचा गळा घ्यायचा आहे. त्याच्यावरती आता आपण ह्या तुकड्याने डिझाईन तयार करणार आहोत. तर हे जे तुकडे आहेत ते आपण पूर्ण गळ्यावरती जोडून घ्यायचे आहेत. पूर्ण तुकडे मी जोडून घेतलेले आहेत. एक अशी शिलाई लावून घेतलेली आहे आणि एक खालून सुद्धा एक शिलाई लावून घेतलेली आहे. दोन बाय 2चे तुकडे कट करून घ्यायचे आहेत. हा असा कपडा घ्यायचा आहे. तो एकदा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायचा आहे. इथे गळ्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे. पूर्ण गळ्यावरती अशाच प्रकारे स्टिच करून घ्यायचे आहेत. हे पार्ट मी पूर्ण गळ्यावरती जोडून घेतलेले आहेत. आता आपण लेस लावून घेऊया. ही लेस आहे ती इथे आपण गळ्यावरती पूर्ण जोडून घ्यायची आहे. लेस जोडून घेतलेली आहे. पूर्ण गळ्यावरती पाइपिंग करून घ्यायची आहे. त्यासाठी मी ज्या कलरचा ब्लाऊज आहे त्याच कलरचा कपडा यूज करणार आहे, म्हणजे पाइपिंग अशी एकदम उठून दिसेल. पूर्ण गळ्यावरती मी पाइपिंग करून घेतलेली आहे. गळ्याची फिनिशिंग झालेली आहे. आता इथे ह्या डिझाईनवरती आपण मणी जोडून घ्यायचे आहेत. त्यासाठी सुईचा वापर करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मणी जोडून घ्यायचे आहेत. पूर्ण डिझाईनवरती अशाच प्रकारचे मणी जोडून घ्यायचे आहेत. पूर्ण डिझाईनवरती मी मणी जोडून घेतलेले आहेत आणि एक दोरी लावून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि ती अगदी कमी वेळामध्ये तयार झालेली आहे. कशी वाटली डिझाईन मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच ब्लाऊजच्या नवनवीन डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.